मराठा आरक्षणाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासनाचीच पानं पुसली। आम्हाला वाटलं की 3दा तारीख दिल्यानंतर काही याच्यावर ठोस निर्णय होईल, परंतु त्यांच्या उत्तरावर आम्ही काही समाधानी नाही। आम्ही ती भूमिका या ठिकाणी मांडली अध्यक्ष महोदय। खरं आमचे पृथ्वीराज बाबा पण या ठिकाणी बोलले की आरक्षणाप्रश्नी आम्ही देखील तुमच्याबरोबर दिल्लीला येऊ। तुम्ही सर्व मिळून जर आपण दिल्लीला विरोधक सत्ताधारी मिळून या एकमुखी ठराव करून आपण केंद्र सरकारकडे गेलो असतो तर हा मला वाटतं विषयाला अधिक व्यापकता असती आणि हा प्रश्न सहज सुटू शकला असता। अध्यक्ष महोदय, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण म्हणालात मराठा समाजाला जर आरक्षण तुम्ही मिळवून दिलं तर आम्ही तुमचं वजन खरंच तुमचं अभिनंदन करण्यासाठी आम्हाला आनंद होईल। अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आम्ही या ठिकाणी मांडला। अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेच्या राज्यातली परिस्थिती आम्ही सगळी मंडळी गृहमंत्र्यांचं उत्तर आम्ही नेहमी ऐकतो, तांत्रिक आणि तपशीलवार उत्तर देण्यामध्ये त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही। फार अत्यंत हुशारीने आणि तल्लख बुद्धीने त्यांचं उत्तर असते अध्यक्ष महोदय, त्यांचा भर असतो। परंतु आपण या सदनाचे सदस्य संदीप क्षीरसागरच्या प्रश्नाला तांत्रिक उत्तर दिलं, पण आंतरवाली आणि सराटी, लाठीचार्ज, ड्रग, ललित पाटील या प्रश्नावर तपशीलवार उत्तरही तुमच्याकडून अपेक्षित होतं, तो तुम्ही दिलात। काही प्रश्नात सावरून नेलात, त्याबद्दल तुमच्या कार्यक्षमतेबद्दल आमचा काही प्रश्न नाही। पण तुम्ही गृहमंत्री असताना गृह विभाग तुमच्याकडे होता त्यावेळेस अध्यक्ष महोदय, त्यामुळे गृह विभागाचा अनुभव तुम्हाला आहे, तरी देखील आंतरवालीच्या लाठीचार्जची घटना कशी घडली हे तुम्ही फक्त तपशीलवार बोललात, पण याच्या दोषीवर मात्र तुम्ही बोट ठेवला नाही। याला जबाबदार कोण आहे यावर मात्र तुमचा या मूळ प्रश्नाला तुम्ही उत्तर देताना टाळलं गेलं, त्याला बगल दिली असा माझा आरोप आहे। अध्यक्ष महोदय, लाठीचार्ज कोणी करायला सांगितला? तिथले एसपी जोशीवर काय कारवाई झाली? अध्यक्ष महोदय, या प्रश्नाची उत्तर तुमच्याकडून अपेक्षित होती, पण तुम्ही उलट खालच्या कनिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई केली आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मात्र सोयीचं पद दिलं, सोयीची जागा दिली। म्हणूनच याचं उत्तर खरं म्हणजे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित होतं की तुम्ही बदली करून त्याला जी बक्षीस दिली त्याचं उत्तरही आम्हाला मिळालं असतं तर समाधान झालं असतं। हे जोशी काही कोणाच्या इशाऱ्यावर होतं? खरं तर तिथली परिस्थिती, तिथला संपूर्ण चित्रण, व्हिडिओ क्लिप हे पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय जोशी जनरल डायरचा अवतार असल्यासारखी परिस्थिती होती। अध्यक्ष महोदय, म्हणजे ते देखील सांगितलं पाहिजे। देवेंद्रजी, खरं सांगायचं म्हणजे इथे नाही येते, पण तुम्हाला त्यावर उचित कारवाई करता आली असती। तुम्ही या अनेक घटना राज्यामध्ये आहेत, दलितावर आदिवासीवर अत्याचार होताना आपण सगळे पाहतोय। रामटेक मध्ये हृदय हिलावणारी घटना घडली अध्यक्ष महोदय, एका दलित तरुणावर, आणि दलित असताना तिथे तू या युवकाला विचारलं तू या मिरवणुकीत का आलास, ते उत्तर त्याचं रेकॉर्डवर आहे। अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या चौकशीमध्ये या युवकाला मारहाण केली। अध्यक्ष महोदय, तू मिरवणुकीत का आलास? हे राज्य गुन्ह्याचं राज्य आहे। एखाद्याला वाटलं की मी त्यास मिरवणुकीत जावं, धार्मिक जरी असली तरी त्याच्या भावना असतील, बघायला गेला, तो केवळ बघायला गेला म्हणून त्याच्यावर त्याचा जीव घेऊन जाईपर्यंत त्याला मारहाण केलं आणि त्या गरीब दलित तरुणाचा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दवाखान्यात आल्यानंतर मृत्यू झाला। एकुलता एक मुलगा होता, तरुण मुलगा, हातात आलेला मुलगा, कमवता मुलगा, त्या कुटुंबाला संपूर्ण उघड्यावर पडण्याचं काम झालंय। तो कुटुंब टाळू फोडून रडतोय, माझ्या पोराचा दोष काय? तर त्या दोषचं उत्तर मात्र या ठिकाणी अध्यक्ष मिळू शकत नाही। विवेक विश्वनाथ खोब्रागडे 21 वर्षाचा तरुण त्या कुटुंबाचा आधार होता। अध्यक्ष महोदय, रामटेकच्या गड मंदिरामध्ये शोभायात्रा पाहायला गेल्यावर जर अशी परिस्थिती येत असेल ती नक्कीच दुःखदायक आणि वेदनादायक। अध्यक्ष महोदय, या प्रकरणाची SIT चौकशीची आम्ही मागणी केली, त्याचं पुढे काय झालं त्याचं उत्तर जर मिळालं तर आम्हाला आनंद होईल। अध्यक्ष महोदय, बीड येथील आदिवासी पारधी समाजाला महिलेला विवस्त्र करून मारलं गेलं। अध्यक्ष महोदय, महिलेस, या तर थेट आरोप लोकप्रतिनिधीवर आहे। अध्यक्ष महोदय, हो थांबाव दादा, त्यांना थांबव ना, मला आम्ही काही कोणावर आमचं जरा आमचं ऐकून घ्या, आमच्या वेदना ऐका। या राज्यामध्ये जे चाललं आहे ते मांडलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, त्या व्यथा मांडल्या पाहिजे। खरं तर त्या पारधी समाजाच्या महिलेवर ज्यांच्यावर आरोप झाला ते लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केली। आदिवासी महिलेची, पारधी समाज कसा जगतो अध्यक्ष महोदय, त्याचं दुःख त्या पारधीच्या वस्तीवर वाड्यावर जाऊन आल्यानंतर तुम्हाला कळेल। आणि काय तर एक शेळी आणि कबूतर चोरला म्हणून, शेळी आणि कबुतरापेक्षा माणसाची किंमत कमी झाली का राज्यात, हा खरा प्रश्न येतो अध्यक्ष महोदय। ते आदिवासी महिलेवर, पुरुष असता एखादा तरुण मुलगा असता समजू शकलो असतो, पण त्या महिलेवर ज्या पद्धतीने मारहाण झाली शेळी आणि कबुतरासाठी, असा घाणेरडा आणि नीच प्रकार
महाराष्ट्रामध्ये कधी पाहिला नाही अध्यक्ष महोदय, बघायला मिळतोय. याचं दुःख आम्हाला होत आहे, हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण सर्वजण केवळ हिंदुत्वाच्या गप्पा आपण मारून चालणार नाही. राज्यातील काही समाजात जर भीतीचं वातावरण असेल तर ते दूर केलं पाहिजे. ती भीती या ठिकाणी दूर करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. सरकारचा धाक नसल्याच्या अनेक घटना आता वारंवार घडत आहेत. यामध्ये कायदा सुव्यवस्था सुधारली पाहिजे अध्यक्ष महोदय. अकोला येथे गाव गुंडाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली अध्यक्ष महोदय. एका अल्पवयीन मुला, या प्रकरणात पोलीस आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. अल्पवयीन मुलींची तिच्या अंगाला चटके दिलेत, सिगारेटचे चटके दिले, तिचं मुंडन केलं, तिच्यावर अत्याचार केला, तरी त्या गावगुंडाला हा गावगुंड मात्र पीडिता त्रास देत राहिला. अध्यक्ष महोदय, तिथे मात्र पोलिसांनी अद्याप कारवाई करू नये. हे राज्य कुणाचं आहे? हे राज्यामध्ये कोण या राज्याला कंट्रोल करतोय? या राज्यामध्ये जर अशी व्यवस्था होत असेल आणि कारवाई होत नसेल तर राज्यातील जनतेने कुणावर विश्वास टाकावा? खरं तर ही फार मोठी गंभीर अशी घटना अध्यक्ष महोदय आहे. या गावगुंडाला पाठीशी घालणारा पोलीस प्रशासनावर कसा विश्वास ठेवायचा आणि लोकांनी का विश्वास ठेवावा याचंही उत्तर निश्चितपणे मिळेल अशी मला अपेक्षा अध्यक्ष महोदय. आपल्याकडे माहित असेल की ही एवढी हिंमत कशी आहे, पोलिसांमध्ये अशी हिंमत कशी आली की तक्रार दिल्यानंतर, अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर, सिगारेटचे चटके ओढलेत, बाल कापलेत, अत्याचार केल्यानंतर जर पोलीस प्रशासन कारवाई करत असेल तर यापेक्षा कुठल्या शब्दाने आम्ही याचा निषेध करावा? हे विषय आपल्यापुढे निश्चितपणे अध्यक्ष महोदय आपल्यापुढे आहे. मला वाटतं की ह्या राज्यामध्ये काय दंगलीचा, पुशेगावची दंगल, हे सगळ्यांना माहित आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना माहित आहे. काय दोष होता? जिवंत मारलं गेलं, ज्या पद्धतीनं त्याला मारलं गेलं, या राज्यातलं वातावरण दूषित करण्याचं काम चाललंय अध्यक्ष. तुम्ही आम्ही सकाळी उठून एकमेकाचे चेहरे पाहणारे, एकमेकाच्या पुढे आमचे दरवाजे आहे, दरवाजा उघडले की पुढच्या माणसाचं दर्शन होतं. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे आम्ही पाहत नाही, पण विष पेरू नका. उद्या विष पेराल तर जे पेराल तेच उगवणार आहे आणि त्याची जळ मात्र आपल्या सगळ्यांना भोगावं लागणार अध्यक्ष महोदय. म्हणून या राज्यामध्ये मी सांगितलं की दुसऱ्या जिल्ह्यातील एसपी महिला अधिकाऱ्यामार्फत या पोरीची चौकशी करण्याची मागणी केली होती. आम्ही पत्र दिलं, त्या पोरीच्या संदर्भात ना महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ना चौकशी झाली. आणि अध्यक्ष महोदय, त्या संदर्भात निश्चितपणे दुःख वाटतं की अजूनही तो प्रकरण जसे तसं राहिला आहे. हे का महिला सुरक्षेचा प्रश्न आहे? हा महिला सुरक्षेसाठी आपण करू. एक तरुण मुलगी, छोटी मुलगी, अशा अनेक महिलांवर अत्याचार झालेत. मी आकडेवारीमध्ये जात नाही, आकडेवारी काढली त्याला उत्तर तुम्ही वेगळे देणार, पण हे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, हे फुले शाहू आंबेडकरांचं राज्य, या राज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्राचा वसा असलेलं राज्य अध्यक्ष महोदय. थोर संतांची आणि समाज सुधारकांची याला महती आहे अध्यक्ष महोदय. परंतु हे दुर्दैवी घटना घडत असताना आपण कुठलीही चौकशी करत नाहीत आणि हे दुर्दैवी घटना घडत असतात. हे अध्यक्ष महोदय सरकारचं अपयश आहे का? हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो अध्यक्ष महोदय. मराठा ओबीसीना लढवायचा, अनुसूचित जातीमध्ये अवकड लावून भांडण करायची, कटेच काही नव्हतं. सर्व अनुसूचित जातीचे समाज एक आहे, त्यामध्ये सुद्धा वर्गवारी करून राजकारणासाठी त्यांचा बळी घेण्याचं काम नव्यानं आता सुरू होतो की काय, अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये आता निर्माण व्हायला लागली. ओबीसी वर्सेस मराठा, धनगर वर्सेस आदिवासी, हे सर्व प्रश्न, बंजारा वर्सेस भामटा, हे सर्व प्रश्न राज्यापुढे का उभे होत आहेत आणि हे सर्व प्रश्न उठून आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे विष पेरण्याचं कारस्थान आहे, हे देखील माहिती मी तुम्हाला दिली पाहिजे अध्यक्ष महोदय. अब्राहम लिंकन म्हणतात, हाऊस डिवायडेड कॅन नेव्हर स्टँड. म्हणजे जर घरात दुपळी निर्माण झाली तर घर उभारू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे हे राज्य एकत्रित राहून पुढे गेलं पाहिजे. हाच प्रयत्न इकडच्या सर्वांनी, सभागृहाच्या सर्वांनी मिळून केला पाहिजे. या राज्याला दुभंगू नका. या राज्याला एकत्र ज्या पद्धतीचा आहे राजकारण, राजकारणासाठी करा, मंचावर जा, एकमेकाची उणीधुणी काढा. परंतु या अशा घटना घडत असताना एकमुखाने या सगळ्या प्रकरणाची चौकशी असेल किंवा घटना घडू नयेत म्हणून आपण सर्वांनी एक काम केले पाहिजे अध्यक्ष महोदय. पुन्हा मला सांगतोय, बीडमध्ये झालेली घटना, एसपीच्या ऑफिसच्या पुढे आमदारांचं घर जाळलं जातं. एसपीचं कार्यालय अध्यक्ष महोदय, एक पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाच्या पुढे एक या राज्यातील आमदाराचं लोकप्रतिनिधीचं घर जाळत असताना पोलीस हात बांधून का उभे होते? पोलीस डिमॉरलाइज का झालेत? पोलीस ते का धजावले नाहीत त्या ठिकाणी काम करायसाठी, अध्यक्ष कारवाई करायसाठी? आम्ही पाहिले त्याचे चित्रण, अशा पद्धतीची पोलिसाची मागे हात बांधून असलेली छायाचित्र पुढे आली अध्यक्ष महोदय. आज त्या माणसाचं घर जळताय, उद्या तुमच्या तरी कुणाचं तरी घर जळेल. आज सबके मखान सीसे के होते, लक्षात घेतलं पाहिजे. राजकारण्याने ही भूमिका ठेवली का झाली ती? कारण अंतरवालीमध्ये ज्या पद्धतीनं झाला, जी घटना घडली त्यानंतर ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर कारवाई झाली, त्या संदर्भातली चौकशी नाही, त्या संदर्भातला एक स्पष्टता नाही. त्यानंतर पोलीस म्हणालेत की आम्ही कशाला भानगडीत पडू. त्या ठिकाणी पोलीस भानगडीत पडायला तयार नाही. उद्या सगळ्यांचे घर जात असताना पोलीस जर हात बांधून राहिलेत तर या देशात, या राज्यात काय होईल हे सांगता येणार नाही अध्यक्ष महोदय. बीड सारख्या घटना या बिहारला देखील लाजवणाऱ्या घटना आहेत, अशी परिस्थिती त्यावेळी होती. बिहारला लाजवणारी घटना असं म्हणता येईल. ही भयानक परिस्थिती त्या ठिकाणी घडत होती अध्यक्ष महोदय. केवळ अफगाणिस्तानातच
अशा प्रकारच्या घटना घडतात. म्हणजेच तालिबानी विचाराचं सरकार असताना अशा घटना घडतात. हे ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारच्या काळात जर आंतरवाली, सराटी, बीड अशा घटना घडल्या असत्यानं आताचे सत्ताधारी आम्हाला म्हणाले असते राज्यपाल इथे गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असते, इथे गव्हर्नर म्हणजे राष्ट्रपती राजवट लावायची मागणी केली असती, लावूनही टाकली असती. एवढा विदारक चित्र आहे महाराष्ट्रात, इतकं भयानक चित्र आहे. तरी पण तो गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही आम्ही, राष्ट्रपती राजवट मागत नाही. आम्ही काय मागतो तर या राज्यामध्ये आदिवासी, दलित, शोषित, लोकप्रतिनिधी यांचं संरक्षण करावं ही ती मागणी केवळ करतोय. त्याचं संरक्षण होत असताना त्यांच्यावर होत असलेला अन्याय, अत्याचार हा दूर करावा अशी मागणी या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, खरं तर या ठिकाणी मला दुर्दैवानं सांगायला लागतं, देवेंद्रजी इथे नाहीत, पण मणिपूरच्या घटनेची आठवण येते. जी जातीपातीतलं राजकारण ज्या पद्धतीनं चाललंय, ज्या पद्धतीनं एकमेकाच्या विरुद्ध हा समाज उभा होतो आहे, त्या पद्धतीनं जर पाहिलं तर जातीचे भांडणं लावली जात आहेत. अध्यक्ष महोदय, हजारोच्या संख्येनं बेभान होऊन आपल्याच आया बहिणीवर ज्या ठिकाणी मणिपूरमध्ये फाशी बलात्कार झाले, महिलांची धिंड आणि अब्रू काढली गेली, अशीच परिस्थिती खरं म्हणजे ही धिंड आपल्या संस्कृतीची धिंड होती. अध्यक्ष महोदय, जी मणिपूरची होती ती आपल्या संस्कृतीची धिंड होती. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तरी देखील तिथले मुख्यमंत्री हात बांधून बसले होते, त्यांचा निरुपाय होता, काहीच करू शकत नव्हते. ज्यावेळेस समाजाचा उद्रेक होतो त्यावेळेस सत्ता चालत नाही, सत्तेतला प्रमुख तो काही करू शकत नाही. ती परिस्थिती येता कामा नये राज्यात, ही आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, ही आमची भूमिका. अध्यक्ष महोदय, तिथपर्यंत जाऊ नये. तुम्ही वेळ मारून नेलात, शेवट का त्या माणसाच्या पदरात पडते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक वारसा म्हणून महाराष्ट्र आपल्याला ओळखला जातो. अध्यक्ष महोदय, महाराजांच्या शौर्याच्या पराक्रमाचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखला जातो. पण सगळीकडे मात्र आज त्यामुळे सगळी कारस्थानं महाराष्ट्राला उधळून लावतंय, ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, समाज विघात कृत्य करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात तुमचं गृह खातं कमी पडतंय. अध्यक्ष महोदय, हे सगळं दिसतंय. तुम्ही आकडेवारी का तुम्ही काय बोलाल, पण अध्यक्ष महोदय हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे आणि त्यामध्ये सुधारणा करा. वेळ गेलेली नाही, त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मी टोकाची टीका करणार नाही, पण आम्ही इशारा देतोय की तुम्ही हे सुदस्त करा, नाहीतर हे याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल, हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे. या ठिकाणी माननीय उत्तर देण्याचे गृहमंत्री महोदय तांत्रिक आणि तपशीलवार उत्तर देतात. त्यांच्याकडून कसलेल्या गृहमंत्र्याकडून, कारण मागचा 5 वर्षाचा अनुभव, आताचा अनुभव लक्षात घेता कसलेल्या गृहमंत्र्याकडून या संदर्भात आमची अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, की तुम्ही या सगळ्यांचा विचार आणि बंदोबस्त करण्यामध्ये तुमचं खातं जे आता कमजोर झालंय, तुमची पकड ढिली झाली आहे. 3 पक्षाचं सरकार आल्यानंतर तुम्हाला वाटतं की आता जाऊ द्या, मीच काय जबाबदारी घेऊ, ही जबाबदारी झटकू नका, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. यार एक शायर कहते, एक सांगतो अध्यक्ष महोदय, यार तू इधर उधर की न बात कर, यार तू इधर उधर की न बात कर, ये बता कि काफिला क्यों लुटा. मुझे रहजनों से गिला नहीं, मुझे रहजनों से गिला नहीं, तेरी रहबारी पर सवाल है. अध्यक्ष महोदय, तेरी रहबारी पर सवाल आहे. आणि म्हणून आपल्याला या कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून या घटना महाराष्ट्रात घडल्यात. अध्यक्ष महोदय, एक मागच्या 3 महिन्यामध्ये गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये 9 लोकांचा बळी नक्षलवाद्यांनी घेतलाय. 9 लोकांचा बळी. कुठे आहे तुमची कायदा सुव्यवस्था? निष्पाप लोकांचा बळी घेतला. अध्यक्ष महोदय, आम्ही वाटलं पोलीस चांगलं काम करतायत, तिकडे अनेक नक्षलाईट तिकडे आपल्याकडे आपलं सलाह या ठिकाणी पोलिसांनी मारलेत. अध्यक्ष महोदय, पण तरीही पण आजही पोलीस आपल्या नक्षलवाद्यांच्या गोळीचा बळी तिथला आदिवासी होतोय, पोलीस पाटील होतोय. पोलीस पाटील तर त्याचा बळी गेल्यानंतर पोलीस पाटील हा टार्गेट असतो. त्या पोलीस पाटलाला किमान जे पोलीस शिपाई मारला जातो तेवढी मदत करण्याची अपेक्षा असते, ती सुद्धा करण्याची गरज आहे. सरकार त्या ठिकाणी लक्ष घालेल असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे तरुणाई आता उद्ध्वस्त होत चालली, कायदा सुव्यवस्था बिघडला, या राज्यातील तरुणाई उद्ध्वस्त होत चालली. अध्यक्ष महोदय, सोलापूर येथील ड्रग्जचे कारखाने सापडले, सर्व सुरूत आहे, लपून राहिलेलं नाही. कोकण किनाऱ्यावर चरस सापडलाय, खोकल्याची मुबलक चॉकलेट मिळत आहे, औषधी मिळत आहे, मुलांना मिळणारी गुंगीची चॉकलेट, या सगळ्याकडे सरकारने वेळीच लक्ष दिलं नाही. तर मला वाटतं की हा राज्य ड्रग माफियाचा राज्य म्हणून पुढच्या वेळेस ओळखला जाईल. काही लोकांनी फार छाती टोकून या ठिकाणी सांगितलं, ओ हे या नाशिकच्या संदर्भात कुणाचा आता सहभाग आहे, करा चौकशी, करू द्या. खरं तर मला वाटतं की ललित सापडला म्हणून सगळं वर आलं. हा ललित म्हणजे हिमनकाचा टोका एक छोटासा, या टोकाच्या खाली जे दडले आहेत हे फार मोठं रॅकेट आहे. अध्यक्ष महोदय, या राज्यातील लोकप्रतिनिधीचा सहभाग म्हणून ज्यावेळेस नावं पुढे येतात, ज्यांची कारकीर्द 40-40 वर्ष त्या लोकप्रतिनिधीला आपलं झिजावं लागतं, उभं राहण्यासाठी, तयार होण्यासाठी किंवा त्यांचं आयुष्य उभं करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून संघर्ष करावा लागतो, त्यांचं नाव जर ज्यावेळेस येतं त्यावेळेस मात्र निश्चितपणे
आपल्याला खेद असं वाटतो अध्यक्ष महोदय, सोलापूर नाशिकला अचानक कारखाने आले कुठून? अनेक दिवसापासून हे कारखाने सुरू होते. या कारखान्याकडे कोण कार्यडोळा करत होता अध्यक्ष महोदय? हे सरकार शोध घेणार आहे की नाही? या संदर्भात सरकार लक्ष घालणार आहे की अध्यक्ष महोदय? यापूर्वी मुंद्रा पोर्टमध्ये सापडलेले 25,000 कोटीचे ड्रग्ज कुठे गेलेत याच्या संदर्भातला पत्ता नाही अध्यक्ष महोदय. महाराष्ट्रातल्या माफियाचे ड्रग माफियाचे धागेदोरे हे गुजरात पर्यंत आहेत हे खेदाने सांगावं लागतं आणि त्याची चौकशी केली तर निष्पन्न होईल. अध्यक्ष महोदय, गुजरात पर्यंत आहेत हे सरकारनं तपासलं पाहिजे. सरकारने या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे अध्यक्ष महोदय. सरकारमधील मंत्र्यावर ड्रग प्रकरणी आरोप होतात हे अत्यंत दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे, वेदनादायक आहे. खरं तर नावाची येऊन अध्यक्ष महोदय, त्यामागे आपण सांगितलं की तुम्ही या मंत्र्यावरचा संशय कधी दूर करणार आहात? आयुष्यभर एखाद्या 3 पक्षामध्ये एखाद्या पक्षाचा मंत्री आहे म्हणून बदला घेण्याच्या दृष्टिकोनात त्याला सातत्यानं संशयाच्या भोवऱ्यात तुम्ही ठेवणार आहात. यावर त्या 40 वर्षाचं करिअर त्यांचं उद्ध्वस्त करण्याची मानसिकतेची आम्ही नाही, पण सत्य जनतेला कळलं पाहिजे ही भूमिका आमची अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही या मंत्र्यावरील संशय दूर करणार आहात की नाही हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. महाराष्ट्रात ड्रग लॉबी काम करते आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब कोण करताय? युवकांचे भविष्य अंधारात कोण ढकलताय? या प्रश्नाच्या कौर आणि आमच्या काळजाचा थरकापुरता अध्यक्ष महोदय. काल एक सन्माननीय सदस्य म्हणून सांगतो, त्यांना एवढंच सांगतो, हे जे नाशिकचं प्रकरण आहे, अरे आम्ही जर या संदर्भात मी सांगितलं मी टीका करणार नाही आणि जब बात निकलेगी ना बहुत दूर तक जाएगी, मी हेही सांगतो. आणि ज्यावेळेस आवश्यकता पडेल त्यावेळेस मानू आम्ही अध्यक्ष महोदय. पण असं नका सांगू की तुम्ही हे जे सगळं चाललंय हे कुणाच्या तरी आशीर्वादामुळे चाललंय. हिंमतच नाही. पूर्ण शाळा महाविद्यालय तरुण महिला या संपूर्ण याच्यामध्ये गुंतवणूक दिसत आहेत अध्यक्ष महोदय. म्हणून मी सांगितलं ह्या ललित पाटील म्हणजे केवळ हिमनगाचं टोक आहे. याच्या खाली अत्यंत मोठं रॅकेट, या माफियाचं रॅकेट आणि जाळं या ड्रग माफियाच्या मागे अध्यक्ष महोदय उभा आहे. याला निश्चितपणे उकळून काढण्याचं काम करताना मोठं धैर्य आणि शक्ती आपल्याला दाखवावी लागेल अध्यक्ष महोदय. खरं तर या सर्वांचा परिणाम या ड्रगचा युवकावर झाला अध्यक्ष महोदय. काय झालाय? का हरी गेलाय? महिला घरात बसलाय. युवक तर पूर्ण उद्ध्वस्त होत चाललाय. या संपूर्ण मध्ये खरं तर राज्यातील हाताला काम नाही. राज्यातील 32 लाख युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मी सांगत नाही, तुमचेच आकडे आहेत.